तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 7 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की गौतमने ठरवलेलं असतं की सखी आता घरी परत आली आहे. सखी कुल्फी आपल्या डोळ्यासमोर असणार. त्यामुळे आपण सहजरित्या सखीला सगळं सांगून टाकायचं. सखीची आई जिवंत आहे, ही मनस्विनी आहे, तिच्या आईची बहीण आहे, हे सगळं सांगून टाकायचं. गौतम तसे प्रयत्नही सुरू करतो. गौतम सखीला मनस्विनी विलाचा फोटो पाठवतो. सखीला काहीच त्यावरून कळत नाही. गौतम म्हणतो, सखीला मी एवढा फोटो पाठवला पण तिला काहीच कळलं नाही. पण आता नाही, सखीला तिच्या आईपर्यंत पोहोचवायचं असेल तर मलाच काहीतरी करावं लागेल. गौतम त्या बंगल्यावर जातो आणि तिकडचे फोटोज व्हिडिओज काढतो आणि तो इशाऱ्यानं दाखवतो की इकडे तुझी आई आहे. सखीला तो व्हिडिओज फोटोज पाठवून देतो. सखीला वाटतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, आपण इथे जायला हवं. तर इथे सरकार कान्हा बोलत असतात आणि सखी धावत तिथे येते. सखी कान्हाचा हात धरते आणि कान्हाला म्हणते, कान्हा चल माझ्यासोबत. सरकार म्हणते, ए तुला दिसत नाही आहे का, आम्ही कामाचं बोलतोय. सखी म्हणते, तुमच्या कामापेक्षा आता महत्त्वाचं माझं काम आहे. कान्हा चल, मला तुझी हेल्प हवी आहे. सखी कान्हासोबत निघून जाते. सरकार इथे मनात म्हणते, या सखीचं काहीतरी वेगळं चालू आहे. मला असं का वाटतंय, काहीतरी गडबड नक्कीच आहे. थोड्या वेळाने सखी कान्हा त्या लोकेशनवर पोहोचतात. सखी म्हणते, हे बघ व्हिडिओमध्ये हेच दाखवले. कान्हा म्हणतो, चला मग बघू. कान्हा शटर उघडतो आणि कान्हा सखी समोरचं दृश्य बघून एकदम हादरतात. समोर सरकारची माणसं तेजस्विनीचा हात धरून तिला फरफटत घेऊन जात असतात. आता सखी आणि तिच्या आईची भेट कशी होते हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सखी परशूला टेबलवर बसवते आणि सरकारला ठणकावून सांगते की हे राघव कामतांचं घर आहे आणि इथे कुणालाही अशी वागणूक द्यायची नाही. कान्हा मनात म्हणतो, यांना वेळेवर थांबवायला हवं, नाहीतर माझा प्लॅन बाजूला राहायचा. मला टाकायचा असलेला बॉम्ब बाजूला पडेल आणि यांचे चिरकुट फटाके फुटत राहतील. कान्हा विषय बदलतो. कान्हा म्हणतो, वा वा वा, आजच्या नाश्त्याचा विषयच वेगळा आहे. कसला इंग्लिश भारी ब्रेकफास्ट आहे. सखी म्हणते, पण हा ब्रेकफास्ट नको, पोहे उपमा थालीपीठ असं असायला हवं होतं. सखी स्टाफला सांगते आणि पोहे बनवून घेते. कान्हा म्हणतो, वा वा वा, या पोह्याची गंमतच काहीतरी वेगळी आहे. सरकार कान्हाकडे रागाने बघते. कान्हा म्हणतो, सॉरी, मी जातो बाहेर. बाहेर मस्त टी व्ही बघत पोहे एन्जॉय करतो. कान्हा बाहेर टी व्ही बघायला जातो. तो टी व्ही ऑन करतो आणि पोहे खात असतो. कान्हा टी व्हीवर बातम्या लावतो आणि टी व्हीचा मोठा आवाज करतो. त्यावर बातमी झळकत असते की कामत कंपनीचे 70 कर्मचाऱ्यांनी नोकरीचा राजीनामा दिलाय. हा आकडा वरवर जरी 70 दिसला तरी पण आतमध्ये खूप लोकांनी कामं सोडलेली आहेत. आणि एवढंच नाही तर त्या 70 लोकांनी कामतांचे प्रतिस्पर्धी असलेली केसी कंपनीमध्ये नोकरी स्वीकारलेली आहे. घरातल्या सगळ्यांच्या कानावर ही बातमी जाते. सगळे धावत बाहेर येतात आणि ती बातमी बघतात. सरकार खूप चिडते आणि ती टी व्ही फोडते. सरकार परशूला विचारते, हे एवढं सगळं घडून गेलं आणि तुझं लक्ष कुठे होतं. परशू म्हणतो, सॉरी, मला काहीच आयडिया नव्हती. सरकार म्हणते, कसली आयडिया असते रे तुला, तुला काहीच माहिती नसतं, युजलेस कुठला. सरकार सखीला म्हणते, हे सगळं होतंय ना ते तुझ्यामुळे होते. सखी विचारते, मी काय केलंय. सरकार मोठ्याने ओरडते. सरकार म्हणते, तुझ्या सह्या हव्या होत्या. तू आडमोठेपणा केला नसता, गुपचूप सह्या केल्या असत्या ना, तर आज सगळ्यांचे पगार झाले असते आणि हे 70 एम्प्लॉई काम सोडून गेले नसते. कान्हा म्हणतो, पण सरकार, अहो मला असं वाटतंय ना की आपण तेच बघतोय जे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतायत. आता ही केसी कंपनी यांनी मुद्दाम हे सगळं केले. यांचं आहे ना काहीतरी मोठा गेम असणार आहे. परशू म्हणतो, सरकार, अहो ही केसी कंपनी यांनी आधी आपल्या कंपनीचे 10% शेअर विकत घेतले होते आणि आता आपल्या कंपनीचे एवढे एम्प्लॉय त्यांच्याकडे घेतलेत. सरकार अजून चिडते. सरकार म्हणते, यांनी 10% शेअर विकत घेतले आणि तू काय करत होतास, झोपा काढत होतास, त्यावेळी मला सांगता नाही आलं का. परशू म्हणतो, सॉरी, मला या सगळ्याची आयडिया नव्हती. कान्हा म्हणतो, बघितलं ना सरकार, अहो अर्थ कळतोय का या सगळ्याचा. अहो हे सगळं आधीपासूनच चालू होतं. त्या केसी कंपनीवाल्यांनी तुम्हाला अंदाजसुद्धा लागू दिला नाही आहे.
पण सरकार, आता तुम्ही गप्प बसू नका, या सगळ्यांना तोडीस तोड उत्तर द्या. हा, तसं बघायला गेलं तर तोडीस तोड उत्तर तुम्ही दिलं असतं, पण तशी टीमही तुमच्याकडे असायला हवी होती ना, हुशार टीम. असे फक्त घरी बसून मला कल्पना नाही, मला आयडिया नाही असे बोलणारे लोक असून चालत नाही हो. या असल्या कामांसाठी हुशार लोक लागतात. मी तर म्हणतोय ना सरकार, जर मॅनेजर म्हणून मी असलो असतो ना, तर मी जादूची कांडी फिरवली असती. अहो, हे सगळं होऊच दिलं नसतं. हुशारीने सगळ्यांचे पगार दिले असते. आमच्या चाळीत आहे ना, असंच करतात. आमच्या चाळीत एमर्जन्सीसाठी पैसे साठवून ठेवतात. म्हणजे तांदळाच्या डब्यात किंवा चटईखाली. मग ते पैसे आपल्याला जेव्हा एमर्जन्सी असेल तेव्हा ते वापरले जातात. मी असंच केलं असतं. माझ्याकडे एमर्जन्सीचे पैसे ठेवले असते ना, तर त्यातून मी पगार केले असते. सखी विचारते, हे असं असतं का? कान्हा म्हणतो, हो, मोठी मोठी कंपनी म्हटल्यावरती एमर्जन्सीचे फंड असतीलच ना सरकार तुमच्याकडे. सरकार म्हणते, काय ना, माझ्या कंपनीमध्ये ओव्हरस्मार्ट लोक भरली आहेत ना. सखी म्हणते, स्टाफ तर ओव्हरस्मार्ट आहे आणि बॉस पण. सरकार चिडचिड करते आणि निघून जाते. घरातले सगळे आपापल्या कामासाठी निघून जातात. कान्हाला माचा मेसेज येतो. माने टाकलेलं असतं की आपलं काम झालंय. इथे कान्हा मनात म्हणतो, मा, अहो, तीर बरोबर निशाण्यावर लागलाय. सरकारच्या चेहऱ्यावरचा रंग उडालाय. हा चेहऱ्यावरचा रंग उडायला तुम्ही इथे असायला हवा होतात. पण ठीक आहे, आत्ताशी फक्त ही सुरुवात आहे. पुढे बघ ग सरकार, तुझं काय होतंय. तर इथे थोड्या वेळाने सखी आपल्या रूममध्ये असते आणि मीनाक्षी तिच्याकडे येते. मीनाक्षी सखीशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण सखीला सगळं आठवतं. मीनाक्षीने चाळीमध्ये काय केलं होतं, मुलांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला ते आठवतं. सखी म्हणते, मला काहीच बोलायचं नाही, काही ऐकायचं नाही आहे. मीनाक्षी जे काही झालं त्यासाठी माफी मागते आणि सखीला इशाऱ्याने सांगते की हे सगळं सरकारने करायला लावलं होतं. सखी मोठ्या मनाने माफ करते. मीनाक्षी म्हणते, सखी, किती बदलली आहेस ना तू. सहज माफ केलंस आणि किती छान दिसतेस, सुंदर दिसतेस. हातातला चुडा, गळ्यातलं मंगळसूत्र. पण सखी, आता थोडेच दिवस, आता डिवोर्स होणार ना तुझा. मग या मंगळसूत्राचा, चुड्याचा काही फायदा नाही. सखी हादरते. मीनाक्षी म्हणते, सखी, आठवतंय ना, चॅलेंज जिंकल्यावर तू डिवोर्स घेणार होतीस, काही झालं काय? सखी विषय बदलते आणि मीनाक्षीला स्वयंपाक करायला पाठवते. सखीला चुडा, बांगड्या हे सगळं हवं हवंसं वाटतं. सखी मनात म्हणते, नाही, मला डिवोर्स नकोय, मला कान्हा हवाय. तर इथे कान्हा बॅगमधले सगळे कपडे कपाटात ठेवत असतो आणि त्याला त्या ब्लँकेटचा तुकडा सापडतो. कान्हा मनात म्हणतो, हा तुकडा तर मी फेकून दिला होता, हा इथे कसा काय आला? आणि हे ब्लँकेट घातलेली ती बाई, ती नेमकी होती तरी कोण? कान्हा त्या बाईचा विचार करतो. तर इथे सरकार सखीच्या खऱ्या आईकडे येते. ती तिला मारायला लागते. सरकार म्हणते, तुझी सखी पण आहे ना तुझ्यासारखीच आहे, आडमुठी. तिने सह्या केल्या नाही म्हणून आज माझं खूप मोठं नुकसान झाले. तिने सह्या केल्या असत्या ना तर तिला मी कधीच मारून टाकलं असतं, सह्यांसाठी जिवंत ठेवले. तेजस्विनी म्हणते, माहिती आहे मला, तू जसा देवदत्त भाऊजींचा, राघवचा जीव घेतलायस ना, तसं तिला पण मारून टाकलं असतंच. सरकार म्हणते, हो, कशाला जिवंत ठेवायचं. तुझी मुलगी आडमुठी आहे, मला भारी पडायला चालली आहे ना. तेजस्विनी म्हणते, पडणारच भारी. तुझ्या चेहऱ्यावरचा रंग उडवलाय तिने. माझी मुलगी आहे ती, तिला पण कळायला लागले तू तिची आई नाही आहे. तू खरी कोण आहे हळूहळू कळेल आणि ती माझ्यापर्यंत पोहोचेल. सरकारला पूर्ण खात्री असते की काहीही केलं तरी सखीला तिच्या खऱ्या आईचा पत्ता सापडणार नाही, खरी आई सापडणार नाही. सरकार ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.